तर नमस्कार माता बंधूंनी भगिनीनो, मित्रांनो, भावांनो, सर्वांना साष्टांग नमस्कार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. तो व्हिडिओ पे लगे रहो. तर मनुष्य प्राणी बघा ह्या पृथ्वीवरचा पाहुणा आहे. आता मनुष्य प्राण्याला मी पृथ्वीवरचा पाहुणा का म्हणतोय तुम्हाला ते सांगतो. हे ब्रह्मांड किती मोठं आहे. ह्या ब्रह्मांडात अनेक ग्रह तारे आहेत आणि त्यातलाच एक ग्रह म्हणजे ही पृथ्वी. आणि ह्या पृथ्वी तलावरच माणसाला जगण्यासाठी, जीवसृष्टीला जगण्यासाठी ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या इथं उपलब्ध आहेत. ह्या पृथ्वी तलावर हवा, पाणी, अन्नधान्य सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. कुठं त्या आखाती देशात गेला तर तिथे गॅस, डिझेल, पेट्रोल ह्या गोष्टी उपलब्ध आहेत. आपल्या भारतात आला तर आपला देश कृषीप्रधान आहे. इथं खाण्यापिण्याच्या गोष्टी उपलब्ध आहेत. म्हणजे पृथ्वी तलावर ठराविक ठिकाणी ज्या त्या गोष्टी उपलब्ध आहेत आणि त्या सगळ्या माणसासाठी आहेत. मग ते माणूस त्या गोष्टींचा, त्या वस्तूचा चांगल्यापणानं वापर करून व्यवस्थित जीवन जगून त्याचा चांगला वापर करूया असं म्हणणं. माणसाला काय झालंय, मी ह्या पृथ्वीचा मालक हाय, ही सगळी पृथ्वी मी निर्माण केल्या, ह्या पृथ्वीवरच्या सगळ्या वस्तूचा हक्क माझाच हाय, अशा घमंडीत कने ही भांडायला लागल्या ती. अरे कशाला भांडायचं. तुम्ही जन्माला आलायसा पृथ्वीवर पाहुण्यासारखं. पाहुणा कसा येतोय, एक दिवस येतोय, 2 दिवस राहतोय, तिसऱ्या दिवशी आपल्या घराकडे जातोय. म्हणजे आमची आजी म्हणायची, पहिल्या दिवशी पाहुणा, दुसऱ्या दिवशी पैन, तिसऱ्या दिवशी अक्कल गई. असं आपण पाहुणा रे ह्या पृथ्वीवरचं. कशाला ह्या पृथ्वीवर तुम्ही हक्क दाखवा लागलायसा. पृथ्वी काय तुम्ही निर्माण केलायसा होय. हा, उठला आणि पृथ्वी निर्माण केला म्हणालायसा. अरे पृथ्वीनं तुम्हाला जगण्यासाठी दिलंय. इकडच्या वस्तू तिकडं द्या, तिकडच्या वस्तू इकडे घ्या, एकमेकांना द्या घ्या. कशाला ह्या सत्तेसाठी आणि ह्याच्यासाठी भांडत बसलायसा. कशाला भांडत बसलायसा. हा, तुम्ही पृथ्वीला निर्माण केला नाहीसा. तुम्ही पृथ्वीवर हक्क दाखवण्याचा तुमचा अधिकार नाही. कारण ज्या पृथ्वीवर तुम्ही हक्क दाखवायचा प्रयत्न करता किंवा हे सगळं माझं आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करता, तर ह्याच पृथ्वीच्या मातीत तुम्हाला माती मोल होऊन जायचं आहे. काय माती मोल. त्यामुळे हक्क दाखवायचा प्रयत्न करू नका. भांडत बसू नका. अहो त्या ठिकाणी जे मिळतंय ते तिने इकडे देतात. आमच्याकडे जे आहे ते आम्ही तिकडे देतो. एकमेकाला देऊ घेऊ अवघे धुरू सुपंत. हा, तर कशाला हे पाहिजे तुम्हाला सत्ता आणि हे पॉवर. कशाला पाहिजे. हा, ह्याचा कोणी विचार करना. नुसतं तो त्याच्यात हक दाखवलाय, मी जगात भारी होणार, मी असं होणार. अरे कुठलं भारी आणि कुठलं हलकं मर्दा. सगळं सोडून इथं जायचं. राख आहे, राख तुमची, राख माती. तुम्ही हे शरीर दिसतंय, हे हाड, हे देखणं, नाक, डोळं, कान, केस, उंची, बॉडी, तब्येत, पर्सनॅलिटी, शिक्षण, आमदार, खासदार, पंतप्रधान, तहसीलदार, कलेक्टर, हे अनेक काय 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 पद. अरे तुमची सगळं पद इथं मातीमोल होणार आहेत. ह्या मातीत नष्ट होणार आहे. नष्ट. तुमचा सगळा सर्व नाश होणार आहे. अरे ह्या पृथ्वीवर तुम्ही हक्क दाखवलायचा. पृथ्वी तुम्ही स्वतः तयार केलायचा होय रे. ह्या पृथ्वीवरचं सगळं माझं माझं म्हणायला लागलायचा. अरे बदला. ह्या पृथ्वीवर जे आलायचा जन्माला ते खावा प्या, अंगावर कपडा लत्ता घ्या, जीवन जगा, भांडू नका, मायेनं प्रेमानं राहावा, कुणावर अधिकार दाखवू नका, कुणावर अन्याय अत्याचार करू नका. हा, पण नाही, आम्ही माणसं, मी मनुष्य प्राणी, मी शक्तिमान, मी ताकदवान, मी सगळ्या जगाला नमवणार. काढा रे भ्रम हे डोक्यातनं काढा. मित्रांनो, काही राग आला असेल, काही चुकीचं बोललो असेल तर आपल्याला मोठ्या मनानं माफी करा. आपण माफी मागायला पण काय मागं पुढं बघत नाही. काय संबंध आहे. माफी मागणारा हलका असतोय असं काय असतंय व्हय. अरे माफी मागण्याचे विचार थोर असतात आणि तटणाऱ्याचे विचार असं तसं असतात. त्याला वाटतं कसं नमवलं, कसं केलं. भावा लय हवेत उडू नकोस. किती पण हवेत गेलास ना, एक दिवस खाली यावं लागणार आहे. हा, अरे तुम्ही चंद्रावर गेला असा, लोक मंगळावर गेली, कुठं कुठे गेली, किती दिवस राहिला असा तिथं. छक्क मार, तुम्ही गेला पण नाहीसा. जाऊन राहायचं सोडा, तिथं गेला बी नाहीसा. लगेच खाली यायला लागतंय तिथं. भरकटत्यात ती यान. मग पृथ्वी तलावर चांगलं हायसा, खावा प्या, निवांत राहावा. हा, सत्ता पाहिजे, पॉवर पाहिजे. कशाला पाहिजे पॉवर. जावा तिकडे पॉवर करते मंगळावर, ते सूर्यावर जाऊन दाखवा बरं, राहून दाखवा तिथं तुमच्या अंगात काय हिंमत आहे.
जावा जाऊन राहून दाखवा तिथे. नको रे बाबा, नो भांडू नका, समजावून घ्या. जे चाललंय ते व्यवस्थित आहे. आणि ह्या निसर्गाच्या आणि पृथ्वीच्या विरुद्ध जाऊ नका. ह्या निसर्गाच्या पृथ्वीच्या मनात जर आलं की नाही, तुमचं सगळं उचलबांगडी करून टाकल. सगळं खालवर पलटी, टांगा पलटी, घोडं फरार. हा तर परत एकदा मित्रांनो, थोडंच बोलतो, तुमचा लई वेळ घेत नाही. कोणाला चांगलं वाटेल त्यांचं धन्यवाद, कोणाला नाही वाटेल त्यांचं पण धन्यवाद. आणि परत एकदा म्हणतो, काही चुकलं असल्यास आपल्याला क्षमा करा. आम्ही साधी माणसं, आम्ही छोटी माणसं, तुम्ही मोठी माणसं. धन्यवाद.